शेतीची अर्थव्यवस्था महिलांनी व्यवस्थित सांभाळली आहे. बचत गट ही फार मोठी शक्ती असून त्यांचं संघटन झाल्यास एक दिवस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बचत गटाची महिला असेल, असे प्रशंसोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. संगमनेर पंचायत समितीतर्फे आयोजित महिला दिनानिमित्त प्रियदर्शनी मेळावा साजरा झाला. यावेळी नामदार थोरात बोलत होते. संगमनेर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून रखरखत्या उन्हात 5,000हून अधिक महिला यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी मंत्री शोभा बच्छाव, आमदार निर्मला गावित, अनुराधा नागवडे, दुर्गा तांबे, गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. संगमनेर पंचायत समितीच्या माध्यमातून विविध चालू असलेल्या विकास कामांची माहिती सभापती सुरेखा मोरे यांनी दिली. या बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांनी एक नवीन ओळख मिळालेली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले आहे. त्यांच्या उत्पादनातून त्यांना एक बचत गटांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध झालेला आहे. संगमनेर तालुक्यामध्ये एकूण 779 इतके महिला बचत गट असून त्यापैकी 689 गटांचे प्रथम मूल्यांकन झालेले आहे. याप्रसंगी भरारी विकासाची स्मरणिकेचं प्रकाशन, गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार, शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे यांनी यावेळी उपस्थितांना शासनाच्या विकास कामांबाबत माहिती दिली. पंचायत समितीची रचना आहे. यामध्ये विविध 8 विभागाच्या माध्यमातून, त्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम, पाणी पुरवठा, ग्रामपंचायत विभाग, शिक्षण, आरोग्य इत्यादी विभागाच्या माध्यमातून काम चालत असतं. आणि ग्रामपंचायत पातळीवर 141 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामं सुरू असतात. ग्रामपंचायत विभाग आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय संस्थांमध्ये ग्रामपंचायत हा पायाभूत घटक आहे. ग्रामपंचायत विभागामार्फत ग्रामीण विकासासाठी विविध योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या जातात. यामध्ये सध्या ग्राम विकास विभागामार्फत प्रामुख्याने राबवली जात असलेली महत्वाची योजना म्हणजे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना. या योजनेचे 3रे वर्ष आहे. मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की 3ही वर्षी नाशिक विभागात सर्वाधिक ग्रामपंचायती प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षासाठी संगमनेर तालुक्याच्या पात्र झालेल्या आहेत. 3ऱ्या वर्षाचे निकष अतिशय कठोर असून देखील 26 ग्रामपंचायती पात्र झालेल्या आहेत. या मेळाव्यानिमित्त महिलांच्या सक्षमीकरणासाठीचं प्रशिक्षण आणि महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन, त्याचबरोबर विक्री करण्यात आली. महिलांनी पुरुषांच्या बरोबर स्पर्धा केली पाहिजे असं सांगत विविध क्षेत्रात महिलांनी पुढे आलं पाहिजे असं आवाहन माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केलं. महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी या अर्थसंकल्पातील विविध योजना हे अत्यंत उपयुक्त, पूरक, पोषक आपल्यासाठी ठरणार आहे. आणि म्हणून सतत आपल्यासाठी चांगल्या प्रकारच्या योजना आपलं केंद्र सरकार, आपला काँग्रेस पक्ष, त्याचप्रमाणे आपलं राज्य सरकार, काँग्रेस पक्ष वेगळ्या प्रकारच्या योजना आपल्यासाठी आणत असतं आणि आपल्यापर्यंत त्या योजना निश्चितपणे येत असतात. यामधील 65 वर्षापुढील स्त्रियांना, त्याचप्रमाणे परित्यक्ता आणि सर्व विधवांसाठी संजय गांधी योजना, श्रावणबाई योजना या योजना आहेत आणि त्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा हातभार माझ्या सर्व महिला भगिनींना मिळत आहे. तर म्हणजे महिलांपुढे एक नवीन आव्हानं आहेत आणि त्या आव्हानामधील महत्वाचं आव्हान म्हटलं तर आपली कुटुंब संस्था टिकवणं ही एक काळाची गरज आहे. जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून महिलांनी आपले हक्क जाणून घेतले पाहिजेत असं प्रतिपादन अनुराधा नागवडे यांनी केलं. तर महिलांच्या हातामध्ये जेव्हा एखादी गोष्ट दिली, संसारापासून राजकारणापर्यंत, त्यावेळेस त्यांनी सक्षमपणे त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध केले. इथे जरी पाहिलं आपण स्टेजवर खूप महिला आहेत, आमच्या सभापतीतही महिला आहेत, कार्यक्रमाच्या अध्यक्ष महिला आहेत, यावरूनही आपल्याला दिसत आहे. तसं पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीमध्ये जगाचा आधारस्तंभ भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ त्या आपल्या भारतीय संस्कृतीची एकत्रित कुटुंब पद्धती आहे आणि एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये त्या कुटुंबाचा केंद्रबिंदू म्हणून ती स्त्री या कुटुंबाला, या सर्व संस्कृतीला एकत्र ठेवण्याचं काम आपली ही भारतीय स्त्री करत असते. संगमनेरमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून चांगलं काम झालं आहे असे गौरवोद्गार याप्रसंगी आमदार निर्मलाताई गावित यांनी काढले. महिलांचं सबलीकरण हे झालेलं आहे. हे ग्रामीण भागामध्ये तर निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात मला झालेलं दिसतंय, कारण की शहरामध्ये तर मोठ्या प्रमाणात आहेच, परंतु ग्रामीण भागापर्यंत हे म्हणजे मी आज पहिल्यांदा एवढ्या महिलांची उपस्थिती या महिला मेळाव्याच्या निमित्तानं बघते आणि खरोखर महिला सबल्या झालेल्या आहेत. त्याचं उदाहरण
जिवंत उदाहरण मला या संगमनेरमध्ये तालुक्याच्या माध्यमातून दिसत आहे. आज आपण बघतोय की आपल्या समाजामध्ये वावरत असताना महिला ही कुटुंबाची केंद्रबिंदू मानून आपण जर बघितलं तर असंख्य थोर समाजसेवकांनी महिलांना सबला राज्य सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवते. महिला धोरणातून महिलांना याचा फायदा होणार असल्याचं मनोगत याप्रसंगी माजी मंत्री शोभा बच्छाव यांनी व्यक्त केलं. म्हणजे महान महान त्याची अनेक उदाहरणं आहेत. आपण जर बघितलं तर गार्गी असेल, मैत्रेय असेल, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले, जिजाऊ माता, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, मदर तेरेसा, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, सोनियाजी गांधी, इंदिराजी गांधी, असे कितीतरी महान त्याची उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि त्यांचं जे काही कार्यकर्तृत्व आहे त्याची दिशाने आपल्याला जर आपण गेलो तर निश्चितपणे आपण यशस्वी होऊ. ही म्हणजे हिंमतवान. आपण ज्या काली दुर्गा मातांची पूजा करतो त्यांच्याकडे बघून हिंमत येते आणि खऱ्या अर्थाने हिंमतवान ह्या महिला आहेत. आणि ला म्हणजे लाखात एक अशी ही जी महिला आहे ही मला सांगते की प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज काम करते आहे. महिलांच्या दृष्टिकोनातून आरोग्य, शिक्षण आणि व्यवसाय या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक महिलेने आपल्या तब्येतीची काळजी ही घेतली पाहिजे. बचत गटांची ताकद मोठी असून ही चळवळ शक्ती म्हणून पुढे आली पाहिजे. बचत गटाची महिला राज्याची मुख्यमंत्री होईल तो दिवस देशाच्या दृष्टीनं सोन्याचा दिवस असेल असे गौरवोद्गार याप्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. पहिली तर गोष्ट अशी की संघटन सगळ्यात महत्वाचं. ते संघटन आपण आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न आपण करा. बचत गट ही फार मोठी ताकद आहे, मोठी शक्ती आहे. आजचं शेवटी आपण एवढे एकत्र येऊ शकल्या या भगिनी आणि एक ताकद दाखवू शकल्या, शक्ती दाखवू शकल्या, याला कारण सुद्धा बचत गट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बचत गट जास्त स्ट्रॉंग करणं, चांगल्या पद्धतीने चालवणं, त्याच्यातून एकामेकीच्या मदतीला उभं राहणं, सुखादुःखामध्ये उभं राहणं, अडचणीत उभं राहणं आणि एक महिलांची एक शक्ती आपण निर्माण करणं हे काम आपल्याला करावं लागेल. बचत गटाची ताकद एवढी मोठी आहे. जर आपण चांगल्या पद्धतीने हे करत गेलो, संघटित होत गेलो, शक्ती निर्माण करत गेलो, कार्यकर्ते किती घडतायत. मला असं वाटतं की बचत गटाच्या कार्यकर्त्यांना भाषण करायला उभं करायला ठरलं तर दिवसभर भाषण करतील एवढं त्या तयार झालेले आहे. सुंदर भाषण करतील, अडचण काही राहिलेली नाही. मला असं वाटतं की बचत गटाची चळवळ इतकी ताकदवान होत जावी, एवढी ती मोठी व्हावी, ती स्त्री शक्ती म्हणून पुढे येते आहे, एवढी मोठी व्हावी की एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा एखाद्या बचत गटाची भगिनी मुख्यमंत्री व्हावी. देशाची पंतप्रधान बचत गटाच्या चळवळीला आलेली पंतप्रधान व्हावी. तो दिवस या देशाच्या दृष्टीनं सुदीन राहील, चांगला दिवस राहील, आनंदाचा दिवस राहील, सुनेचा दिवस राहील असं मला वाटतं. या कार्यक्रमाला कारखान्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट माधवराव कानवडे, शरयू देशमुख, मीनाक्षी थोरात, निर्मला गुंजाळ, उपसभापती बाळासाहेब गायकवाड, शीला खेमनर यासह जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केलं तर आभार उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी मानले. महिला मेळावे यशस्वीतेबद्दल याप्रसंगी सभापती सुरेखा मोरे आणि उपसभापती बाळासाहेब गायकवाड, त्याचबरोबर गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे यांचा महसूल मंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तर संगमनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झालेल्या विवेक कासार यांचाही याप्रसंगी महसूल मंत्री नामदार थोरातांच्या हस्ते गौरव झाला. सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर.